भाऊ तुला किती वेळा सांगितलंय जादू करायची नाही म्हणून. कोणी बघितलं असतं तर. भाऊ हे काय केलंस तू? तिच्याकडे जाऊ नकोस. का? तिने मला काल रात्री इथे बांधून ठेवलं होतं ना, म्हणून मी तिला बांधलंय. आणि काल तू पसारा करून ठेवला त्याचं काय? तो कालचा पसारा मी काही मुद्दामून नाही केला. भाऊ अगं तुला जादू करता येते ना, हे कोणाला कळता कामा नाही, मालकांना बी नाही. बरं ठीक, पण ती खूप दुष्ट आहे. बरं ठीक आहे असू दे, पण तू असं काय बी करू नकोस, नाही तर तुला या घरात राहता येणार नाही. तुला चालेल का? नाही. मग त्यांना सोड आता. एक गाठीवर सोडेन. आता काय? ही दुधाची पिशवी मला दे. काल रात्रीपासून मी काहीच नाही खाल्लंय. बरं ठीक, तू दूध पी. शोभाताईला सोड आता. सोड. मी जाते आता. मला जर शोभाताईने इथं बघितलं ना तर मला ओरडते. हा आणि हा पसारा करू नको. हा आई ग बिचारी काल रात्रीपासून इथेच आहे. झोपताना माझ्याही लक्षात नाही आलं. भाऊ भाऊ बाळा उठ. भाऊ बाळा उठ. अगं तू रात्रभर अशीच उभी. अगं मी झोपायला गेले तर मला उठवायचं ना, तेवढी अक्कल नाही तुला? हाक मारायची. मी तुला उठवणार होते, पण मला वाटलं तू मला अजून शिक्षा करशील, म्हणून मी तुला नाही उठवलं. गप्प बस, पुढचा विचार करतेस. चुकतंय. हो 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 हो. बघू माझ्या साड्या कोणी बाहेर काढल्या? कोणी केला पसारा? तू केलास ना? मी नाही केला. तू तर मला इथे बांधून ठेवलं होतंस ना. मग कोणी केला? त्या अंजलीने केला. पण तो तर मी आवडत होता. आणि तू हे आवडलं नाहीस. तू जाऊन झोपलीस. हो का? बरं बरं, जास्त आगाऊपणा करू नकोस. हे माझं घर आहे, मला जे वाटेल तसं करेन मी. सगळं मलाच आवरायला लागणार आहे. कंबर पण आखडली आहे ग. ए शोभे, शोभे, अगं हो शोभे, आले ग आले. जरा धीर तर धर. काय करतेस ग? अगं बाई, ते साड्या कशा टाकल्यास? आई बरं झालं आलीस. मला जरा पसारा आवरून दे ना, माझी कंबर धरली ग. हा जरा आवर. आई 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 ग, आई शोभे, अगं माझे गुडघे असे दुखतायत ग सकाळपासून. भयंकर दुखतायत. आई ग, आता वर कशी आलीस? अगं त्या भानीला शोधायला आले ग. सकाळपासून कुठे उधळले कुणास ठाऊक. घरात सगळी कामं तशीच पडली आहेत. तुला दिसली का कुठं? काय ग, मी आत्ता उठले. बरं बरं बघते. आई
अगं जातेस कुठे? एकटीने नको आवरूस, आपण दोघे मिळून पसारा आवरूया ना. मी काय म्हणते शोभे, तू भानीलाच परत का नाही बोलवत आहेस? असाही मास्टरड्या घरात नाहीच आहे. काय फरक पडतोय तुला? हा, ही आयडिया चांगली आहे. भानूला तर मी बोलवू शकते. असंच कर. हा? जाते मी. पण भानूला बोलवू कशी? तुला भानूकडून हा सगळा पसारा आवरायचा आहे का? आता बघ, तुलाच आवरायला लावते. आई आई गो दिवा. अंजे, अगं काय सांगू तुला, रात्रभर एका कुशीवर झोपून आहे ना, कंबर आखडली ग माझी. आई गो. काल रात्री झोपून नाही, माळ्यावर बसून तुमची कंबर आखडली असेल. सगळं माऊमुळेच झालं आहे. तिच्यामुळे शोभाताईंना त्रास होतोय. माऊ जर अशीच मस्ती करत राहिली ना, तर शोभाताई तिला घरातनं बाहेर काढतील. आई आई गो. हा, असेल असेल. सकाळपासून माझा चहा सुद्धा झाला नाहीये ग. वहिनी मी दिला असता, पण आताच संपलाय. येते मी. आय 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 गो देवा. अगं चालवत सुद्धा नाहीये ग. माझ्या तर घरात ना मला जावंसं सुद्धा वाटत नाहीये. का पसारा करून ठेवलाय ना. काल तुम्ही आलात, सगळा पसारा तसाच. कोण आवरणार? अंजली ताई, माझी समधी कामं झाली. मावशींच्या घरची बी समधी कामं झाली. आता काय बी काम नाहीये. काही लागलं तर मला हाक मारा, मी बाहेरच आहे. हा, अगं तू कुठे चाललीस? आणि कुठे झाली सगळी कामं? ते थोडे कपडे ते धुवून टाक, आधी भाजी निवड. वय वहिनी थँक्यू बर का. का? नाही, बरं झालं तुम्ही भानूला कामावरून काढून टाकले. निदान माझी तरी मदत होती. आता एकटीने घर आवरायचं म्हणजे किती कठीण काम असतं बघा. मला बाई काम आहे. अरे देवा, पसारा अजून आवरायचा नाही का? मलाच आवरायला लागणार आहे. मला भूक लागलीये. मला खायला दे आत्ताच्या आत्ता. खाली ये, खाली ये. हा पसारा आवरायला मला मदत कर, मग तुला खायला देते. ये खाली. नुसती उभी काय आहेस? खायला हवंय ना तुला? पसारा आवर. चल, आधी मला खायला दे. खायला नंतर मिळेल, आधी पसारा आवर. उचल सगळं. आता आवरल्या ना साड्या? आता दे मला खायला. चल, आपलं नुसतं खायला दे, खायला दे. काय मिळणार नाही खायला का? बस. अरे देवा, गो, हा कसला आवाज? उंदरांचा असेल. बापरे. कपाटात गेले तर माझ्या सगळ्या साड्या खाऊन टाकतील. ऐ, श्श, श्श, श्श. ऐ, देवा. ऐ. बापरे. काय मागे? बापरे.
मध्ये असणार. नाही आहे. अरे देवा, कुठेच नाही येऊन दे. हे देवा, मीच एवढा पसारा करून ठेवलाय. तर मग माझं अनुला सांगायला पाहिजे पसारा आवरायला. हा, आईला सांगते, भानूला सांगायला की माझ्याकडे येऊन काम कर म्हणून. तुझा कानफाट फोडी तुझा. शोभा मला खायला दे. का बस, काही खायला वगैरे मिळणार नाही. खायला दे ना. आई, आई, मला खायला दे ना. ए माऊ, जरा गप ना जरा, मध्ये मध्ये बोल नको का. काय झालं का शोभे? घरात एवढा पसारा झाला ना, उंदीर पण झाले. तू एक काम कर ना, माझ्यासाठी भानूला जरा सांग ना की माझ्या घरी काम करायला. मी कशाला सांगू? तू असं काय करतेस? तूच मला आयडिया दिलीस ना की भानूला काम करायला सांग म्हणून. आता हो, पण तुझी तू सांग बाई, मला नको सांगू. बरं ठीक आहे, एक कप चहा तरी देशील? हा, तो देते. बैस. मला पण दे लीलावती. एक फूट. अजूनपर्यंत मला नावानं हाक मारायची टाळी किंमत नाही केली कोणी. आणि तू काल आलेली मला नावाने हाक मारतेस? एवढी आहे का मी? हा, नाही, तू तर म्हातारी आहेस. देईन ना. आज जाऊ दे ना, तू कुठे तिच्या नादाला लागतेस. चहा दे चल. कसं बोलते बघ चल ना. का. काय आहे तेवढी, बोलते केवढं. अगे हे वाटल्या फोडशील ना ते, ठेव. एक. मला पण. हा, देते. खाली उतर, उतर खाली. बस खाली तर. आई, काय ग, पानसट चहा बनवलाय. तुझ्यापेक्षा मोहन चांगला बनवतो चहा. नाही तर काय. माझ्या पुढे त्या मास्टरड्याचं कौतुक करायचं नाही, सांगून ठेवते. प्यायचं असलं तर प्या, नाही तर निघा दोघी पण. अक्का. घे, तुझा चहा तूच पी. तर तू का बसलीयस? निघ ना. मला प्यायचा चहा. का? पानसट झाला होता ना? हो, पण साखर आहे ना. ते तर शोभाचा चहा. घे. स्वतःच आयडिया दिली, भानूला कामावर बोलून घे म्हणून. आता मी सांगते जरा बोल, तर नाही म्हणते. एवढा कसला अहंकार आईला काय माहिती. अगं बाई भानू, बघ ग बाहेर काय पडलंय. वय बघते. काय झाली सगळी कामं? वय काय झालं? नाही, काय नाही. तर सांगा ना, तुम्हाला माझी मदत हवी. मला एवढी गरज आहे हे कळत नाही का हिला? मग आता काय आराम? वय एवढ्या दिवसात तर कधी विचारलं नाही मी काम संपल्यावर काय करते ते. आता आरामाचं आहे तर विचार ना मदतीचं. बरं, येते मी. भानू, मदत. तेच तुला विचारणार होते,
कंबर बरी होईपर्यंत थोडी मदत करशील का कामाला? वय शोभाताई, मी मदत करीन ना. फक्त घर आवरून दे, बाकी काही नाही केलंस तरी चालेल. हा, मी घर आवरते. मी आईकडे पडते हा तोपर्यंत. वय तुम्ही जा, मी घर आवरते. ए ग. का ग परत का आली शोभे? भानू गेल्यावर साफसफाई करायला. बरं झालं, माझ्या डोक्याचा ताप कमी झाला. मी पडते जरा वेळ. भानू कशाला काम करते इथं? शोभा तर दुष्ट आहे, मला खायला देत नाही. भानू आता हिला काय झालं एकदम? मी आले तेव्हा एवढा पसारा नव्हता. म्हणजे मी गेल्यानंतर ना माऊने हा समजा पसारा केला. मला एवढं सुद्धा जमणार नसेल तर मी परी असण्याचा काय उपयोग आहे? तू कशाला शोभाचं काम करतेस? ती खूप दुष्ट आहे, तिने मला सकाळपासून खायला नाही दिलं. तू परी आहेस ना, मग आण जादून तुला पाहिजे ते आणि खा तू. तूच म्हणतेस ना सगळ्यांसमोर जादू नको करत जाऊस म्हणून. मग आता का? हो का? आणि हा समजा पसारा केला त्याच काय? तू विसरलीस का शोभाताईने तुला ठेवून घेतला हाय आणि तू त्यांनाच त्रास देते? ही काय एवढी शोभाची बाजू घेते? माव, तुला कळतंय का मी काय बोलते ते? शोभाताईने तुला ठेवून घेतलं नसतं ना तर आज तू चाळीच्या बाहेर असती. मग तुला बरं बरं, तूच काम कर हे सगळं. इथं तू परी आहेस ना, विसरलीस का? हाताने कशाला काम करते? जादू कर ना. माझी जादू काम करत नाही. थँक्यू. आता पसारा करू नको हा. मी येते. जरा बरं वाटलं बाई, झोपले. हे काय पसारा तसाच कसं काय? भानूला सांगितलं होतं आवरायला, तुम्ही आवरलंच नाही. भाऊ, भानू आली होती ना, पण तिने पसारा का नाही आवरला? ती घरी आली होती, ती पसारा बघून म्हणाली केवढा हा पसारा. मी काय शोभाच्या घरची नोकर आहे का? मी नाही करणार आहे काम, असं म्हणून ती निघून गेली. भानूची ना हिंमत जरा जास्तच वाढली. माझ्या घरातलं काम करायला नाही म्हणते का? आता चाळीत कशी काम करते ना तेच बघते मी. भानू, भानू, भानू बाहेर आहे. भानू, काय झालं शोभाताई? काय झालं? तू स्वतःला कोण समजतेस ग? तू नोकर नाही तर कोण आहेस? एवढा मात चढला का तुला? माझ्यामुळे तू या चाळीमध्ये सगळं लक्षात ठेव. अहो पण काय झालंय ते सांगा तरी. ओरडताय कशा पाहिजे? शांतपणे सांगा ना मला. वा, ओरडू नको तर काय तुझी पूजा करू? मलाच विचारतेस वर काय झालं म्हणून? वर काय करून ठेवलेस तू? काय झालंय? ज्यासाठी पाठवलं होतं तेच केलं. भानू, अहो तुम्ही सांगितलं म्हणून मी वरती गेले, आता तुम्हीच मला ओरडताय.